तर मुंबईमध्ये आज शिवसेनेचे नेते गट नोंदणी करण्यासाठी पालिका मुख्यालयात एकत्र आलेत। शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण आणि अभ्यासू अशी ओळख असलेल्या अमेय घोले यांच्या नावाची चर्चा आहे। यापूर्वी अमेय यांनी आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी काम केलंय। मागचे 3 टर्म नगरसेवक असलेले अमेय घोले हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणूनही ओळखले जातात। ठिकाणी अमेय घोले जे आहे शिवसेनेचे नगरसेवक, यांचं नाव हे सध्या गटनेता म्हणून चर्चेत आहेत। अमेयजी, नेमकी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आज त्या ठिकाणी गटनोंदणीसाठी जाणार आहेत। मात्र मागील अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या की शिवसेनेला काय मिळणार, भाजपला कुठली पदं मिळणार, याबाबत आता सुसंगती झालेली आहे का? स्पष्टपणे मी नेहमीप्रमाणे सांगितलं होतं की जे 2 नेते ठरवतील, पक्षाचे जे नेतृत्व ठरवेल त्या गोष्टी इकडे होतील आणि जसा आदेश येईल त्या आदेशाचं पालन आम्ही सगळे कार्यकर्ते करणार। याच्यावरती आजही आम्ही ठाम आहोत। दुसरीकडे गटनेता पद म्हणून तुमच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। आपल्याकडे नांडगा अनुभव आहे, शिवसेनेचा तरुण चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। काय नेमकं पक्षाकडनं तशा काही सूचना आल्यात आपल्याला? अजून तरी सूचना नाही आहेत, पण पक्ष जो काही एक जबाबदारी देईल त्या जबाबदारीला नक्कीच पूर्ण न्याय देण्याचा मी एक प्रयत्न करीन। दुसरीकडे अमेयजी, एक प्रश्न हा देखील उपस्थित केला जात होता की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हा मिळून एक गट स्थापन केला जाईल, जेणेकरून ज्या समित्या आहेत त्यामध्ये बहुमत निर्माण होईल। मात्र आता शिवसेना स्वतंत्र गटनोंदणी करणार आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्र गटनोंदणी करणार असल्याचं कळतंय। महानगरपालिकेचा जे आकडे असतात किंवा जे ज्या हिशोबाने सदस्य नेमतात त्या हिशोबाने आज ते आकडेवारी आम्ही करत होतो आणि त्या अनुसारच एक गट किंवा 2 गट करण्याचा एक चर्चा चालू होती। अजून तो निर्णय झालेला नाही आहे, पण नक्कीच तो एक थोड्या वेळात तोही निर्णय होईल आणि तो माध्यमांसमोर ठेवला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।